घाटी ब्लॉगर मध्ये स्वागत आहे। आणि आज आम्ही चाललोय मित्राच्या भावाच्या लग्नाला, जे आहे पाचगणी महाबळेश्वरकडे मेढ्यात ॲक्च्युली इन सातारा। सो आम्ही आता तिकडेच चाललोय। माझ्याबरोबर अजून एक माणूस आहे रविराज, जो कॅमेरा आहे तो येणार नाही। चला आता आजची ब्युटी दाखवतो तुम्हाला। चला गणपति बप्पा, चला। ये वो आदमी जिसने हमको धोखा दिया, हमको बोला था कि 19 को ये भी हमारे साथ आएगा, बट ये नहीं आने वाला, ये कल आने वाला है शादी होने के बाद। एक्चुअली आज मैं और रविराज हम दोनों ही जा रहे हैं। फिलहाल मतलब लग्नाचा मेळाच आहे आज, हळदी। एक्चुअली हळदीला आम्ही टायमावर पोहोचतोय की नाही माहिती नाही, बघू आता कसं किती वेळ लागतो पोहोचण्यात। आणि माझा आवाज कसा आहे ते मला माहिती नाही, आज पहिल्यांदाच माईक यूज करतोय आणि ते जरा लोकल माईक आहे, तर व्हॉइस क्लॅरिटी चांगली आली की नाही बघू आपण या व्हिडिओ मध्ये, टेस्ट होईल आपण त्याचा। चला फायनली आता पनवेल सोडूया। घरातून निघायला काहीच उशिरा झालाय। म्हणलो होतं आम्ही 5:30 वाजता सकाळी निघणार, पण 5:30 वाजता तर आम्ही जस्ट उठलो। आता बघू किती वेळ लागतो आम्हाला साताऱ्याला पोहोचायला। आणि हा पण मित्र इकडून आता त्याच्या घरी जाईल। भाऊची एक्झाम आहे म्हणून कॅन्सल झालाय आज याचा, आता उद्या एक्झाम वगैरे देऊन आरामात येईल संध्याकाळी। मग बघू जमलं तर अजून पण शूट करू, इफ पॉसिबल झालं तर। कैसा लग रहा है दोस्त? हम अकेले अकेले जा रहे, तुमको कैसा लग रहा है? हाँ सोलो ट्रिप करके आ रहे हैं, बुरा लग रहा है ना? जरा फेस इधर तो करना, बहुत बुरा लग रहा है ना? हाँ कल यही गाड़ी लेके आ रहे हो, क्योंकि एक गाड़ी रखना था हमको आज, वो इस पे हम दोनों जन जा रहे हैं और वो सोलो आ रहा है कल। इसका भी आगे में एक और बार इसके चैनल का मैं ऐड करता हूँ, ट्रैवल विद व्लॉग्स। फॉलो करो, सब्सक्राइब करो इसको, साथ में मुझे भी फॉलो और सब्सक्राइब करो। सबर क्राइस फायनली विषय झालेला आहे। वाटलं होतं, आम्हाला बोलला होता रेनकोट घेऊन ये, पाऊस सुरू झाला दाखवतो। लाईन मध्ये उभा आहे, तुम्हाला दाखवतो। लाईन लागली इकडे वडापावसाठी। एक सेकंड लपवली। ॲक्च्युली हा एक फेमस वडापाव आहे, इकडे पण छान वडापाव भेटतो, इकडे रोज थांबतो आम्ही। तर दाखवतो तुम्हाला, फेमस वडापाव म्हणून शॉप आहे, मला दाखवतो। जे उभं राहायला जागा नाही, बसायला जागा नाही, पुढे जरा बाहेर जाऊन खाऊया। मित्रांनी वडापाव घेतलाय, तिकडेच जाऊन जरा खाऊया। चला तिकडेच जाऊ। हे हमारा सुबह का नाश्ता वडापाव, चाय। ऐसा वडापाव बनाते हैं, ऐसे देखा जरा कैसे बनाते हैं, ऐसे बनाते क्या? चटनी वटनी नहीं? मुझे भी नहीं चाहिए।
सो गाइस फाइनली वड़ा पाव लिया किधर और खाया किधर और चाय लिया किधर और ऐसा हुआ है। मतलब यहाँ पे चाय लेके वहाँ से वड़ा पाव लाए थे तो यहाँ पे खा लिया है। और अभी दोस्त का फ़ोन आया था, बोले कहाँ पहुँचे हो, बोला जस्ट नाउ लोनावला क्रॉस किए है। और हंस क्यों रहे रे, पानी एक्चुअली बहुत ठंडा है तो ये आदमी मुँह चुका है। ये बंदा ज़रा शाई है, इसको कैमरा में आना बिल्कुल पसंद नहीं है तो ये आता नहीं है। इसका नाम ही रविराज परब है, जो मैं बोला था ना इसका ब्रेकअप हो गया है और हम लोग में ज्वाइन नहीं कर रहा। यही है वो आदमी, बहुत बुरा दर्द में था, अभी इसके लिए ज़रा रिकवर हो रहा है। फाइनली गाइस मैंने जैसे बोला था कि मैं 2 यूनिट मतलब वो यूनिट को अलग करके चार्ज करता हूँ, तो अभी कुछ अराउंड DJI का 39% के आसपास बैटरी बची है। तो मैंने अपर यूनिट इसको माउंट कर दिया है, अपर यूनिट इसे माउंट कर दिया है। इसमें अभी आधे घंटे की कैपेसिटी है और दूसरा यूनिट मैंने चार्ज पे लगा दिया है, ये वाला इसके अंदर है। तो वो चार्ज होने के बाद हम इसको फिर से अटैच करके फिर से कंटिन्यू करेंगे। तब तक अभी मैं माइक पे तो बोल नहीं पाऊँगा क्योंकि ऑलरेडी माइक उसको ही अटैच होता है, तो मैं तो बोल नहीं पाऊँगा। तो जस्ट कुछ सीन दिखाता हूँ ऑन द वे के, और उस हिसाब से बोलने की कोशिश जरूर करूँगा। अगर आवाज़ आती है, आवाज़ येत असेल तर ठीक आहे, नसेल तर तुम्ही आपला सिनरी एन्जॉय करूया। चला बाय। सो फायनली तुम्हाला सांगतो आम्ही इथे आमचा एक चहाचा अड्डा आहे, म्हणजे इकडे तुम्हाला म्हटलं ना की पुण्याच्या टोलनाक्यावर आम्ही चहा प्यायला थांबतो एका जागेवर, मलाई चहा, छान चहा भेटतो। जरी तुम्हाला वाटतं तर नक्की विजिट करायचे। पण हा जो टोल लागतो जेव्हा आपण साताऱ्याकडे जातो तेव्हा हा राईट साईडला ऍक्च्युली, तर तुम्हाला रस्ता क्रॉस करून पलीकडे जावं लागेल। हा प्रसाद मलाईचा तुम्हाला दिसत असेल सर्व, तिकडे चाललो थांबा। तर हाच आहे प्रसाद मलाई चहा, इथेच खूप सुंदरसा चहा भेटतो, मी नक्की इथे एकदा चहा पिऊन बघा। आणि फायनली ऊन आलं खूप कडक वालं, आणि भाऊ पण बघा कसा मास्क गुंडावाने फिरतो बघा, गुंडाचा गुंडा। चहा पिऊन आता आम्ही निघतोय स्पॉटवर, आता नॉनस्टॉप जाणार आहे। बघू एका स्पॉटवर थांबलो तर थांबेन, नाही तर आता आम्ही जाणार आहे। कंटाळा आला आहे कंटिन्यू गाडी चालवून, थोडा रेस्ट पण करायचं आहे। सो लेट्स गो।